ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, आपण नक्कीच अनुभवलेलं असेल, शाळेमध्ये एखादा शिक्षक किंवा शिक्षिका मुलांना धडा शिकवते किंवा गणिताचं किंवा सायन्सचं एखादा फॉर्म्युला किंवा सम मुलांना सॉल्व्ह करण्यासाठी देत असते व मुलांना कसं सोडवायचं ते देखील शिकवत असते. असं असून देखील आउटकम किंवा रिझल्ट मात्र वेगवेगळं येत असतं. जे मुले चांगले लक्ष देऊन ऐकतात किंवा परिश्रम करतात त्यांच्या पदरामध्ये चांगलं यश मिळतं, त्यांना चांगले मार्क्स मिळत असतात. किंवा जे लोक अथवा जे मुलं कमी परिश्रम करतात त्यांना पहिल्यापेक्षा कमी यश मिळत असतं किंवा कमी मार्क्स मिळत असतात. परंतु अशा देखील काही मुलं असतात जे वर्गामध्ये काहीच लक्ष देत नाही किंवा परिश्रम देखील करत नाही, बिनधास्त असतात, त्यांच्या पदरामध्ये नेहमी अपयश मिळत असतं. आणि हीच परिस्थिती आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासमोर मांडत आहे, जेथे स्वर्गाचे राज्य कशा प्रकारे आहे याची एक्सप्लेनेशन देत असताना, याविषयी स्पष्टीकरण देत असताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर पेरणाऱ्यांचा दृष्टांत किंवा पेरणी करणारा व्यक्ती याचा दृष्टांत आपल्या समोर ठेवत आहे. जे बी वाटेवरती पडले ते पक्ष्यांनी खाऊन टाकले, जे बी खडकावरमध्ये पडले ते पटकन वर आले, परंतु उन्हामुळे ते करपून गेले, नष्ट झाले. आणि जे बी काटेरी झुडपामध्ये पडले, काटेरी झुडपाने त्यांची वाढ खुंटवली आणि त्यांची देखील वाढ झाली नाही, ते फलद्रुप्त होऊ शकले नाही. परंतु असे काही बी होते जे चांगल्या जमिनीवरती पडले, जमिनीमध्ये गेले, अनेक परिश्रम त्यांनी घेतलं आणि त्यांची खूप वाढ झाली, त्यांनी 100 पट 200 पट पीक घेतलं. ही परिस्थिती का झाली? बी किंवा सीड ही एकच होतं. वाटेवरती पडलेलं सीड वेगळं नव्हतं आणि चांगल्या जमिनीमध्ये पडलेलं सीड वेगळं नव्हतं, किंवा काटेरी झुडपामध्ये पडलेले बी वेगळं नव्हतं आणि चांगल्या जमिनीमध्ये पडलेलं बी वेगळं होतं. बी तेच होतं, परंतु रिझल्ट का वेगवेगळा आला आहे? ज्याप्रमाणे शिक्षिका तीच होती, परंतु जास्त मुलांनी परिश्रम घेतल्यामुळे त्या मुले चांगले करतात, ज्या मुलांनी कमी परिश्रम घेतला त्या मुलांना यश मिळालं नाही. त्याचप्रमाणे जे बी चांगल्या जमिनीमध्ये पडले त्या जमिनीने मेहनत घेतली म्हणून चांगले पीक आले, परंतु जे बी अयोग्य ठिकाणी पडले त्या जमिनीने परिश्रम घेतला नाही, उलट त्यांनी काहीतरी वेगळ्याच गोष्टी जे अपायकारक होते त्या बीला दिल्या आणि त्या बीची वाढ खुंटवली. आपल्या देखील जीवनामध्ये असंच होत असते. बी परमेश्वराचा शब्द सर्वांसाठी सारखाच आहे, मग तो गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या, कोणी असू द्या, सर्वांसाठी परमेश्वराचा शब्द सारखाच आहे. परंतु सर्वांकडून ते रिझल्ट का येत नसते? सर्वांकडून ते 50, 100 किंवा 200 पट पीक का येत नसते? कारण सर्व जणांची जमीन सुपीक नसते. काहींचं हृदय त्या खडकाळ जमिनीप्रमाणे असते, जिथे परमेश्वराचं वचन जाते, परंतु पटकन वर आल्यामुळे पुन्हामुळे ते करपून जाते. जीवनातील चिंता ते नष्ट करत असते. काहीच हृदय आणि मन हे रस्त्याप्रमाणे असते, जिथे जमिनीवरती बी पडते, परंतु त्यांना खतपाणी मिळत नाही, त्यांना काहीच मिळत नाही आणि पक्षी होते पटकन उचलून घेऊन जातात. परंतु काहीच हृदय हे काटेरी झुडपाप्रमाणे असते. या काटेरी झुडपामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेले परमेश्वराचं वचन हे वाढू शकत नाही. परंतु काहीच मन, हृदय हे सुपीक जमिनीप्रमाणे असते. ते केवळ परमेश्वराचे वचन स्वीकारच नाही, ते त्याच्यावरती मनन चिंतन करतात, त्याला विश्वासाचं खत घालतात, त्याला प्रार्थनेचं पाणी घालतात, त्याला कृपेचं, ममतेचं, करुणेचं कुंपण घालतात, म्हणून त्याची वाढ चांगली होते. आणि वाढ चांगली झाल्यानंतर 50, 100, 200, 500 पट पीक देत असते. शिक्षक तोच आहे, आपला प्रभू येशू ख्रिस्त. आपण तेच आहोत.
आहोत तरी सुद्धा आपण कुठल्या प्रकारे कुठल्या तऱ्हेने परमेश्वराचं वचन स्वीकारतो ते फार महत्वाचं आहे। आणि म्हणूनच कुठल्या प्रकारची जमीन आपण या देवाच्या वचनासाठी राखीव ठेवलेली आहे त्याच्यावरती आपण मनचिंतन केलं पाहिजे। खरोखरच माझी जमीन मशागत केलेल्या सुपीक जमिनीप्रमाणे आहे का, जिथे परमेश्वराच्या वचनासाठी वावर, की माझी जमीन अजून खडकाने भरलेली आहे, माझी जमीन अजून काटेरी झुडपाने भरलेली आहे, माझं हृदय अजून रस्त्यावर असलेल्या एखाद्या खास खळग्याप्रमाणे आहे का, जिथे परमेश्वराच्या वचनाला वाव नाही। जर परमेश्वराचं वचन किंवा वचनाचं जाळं नेटवर्क आपल्या संपूर्ण जीवनभर पसरायचं असेल तर आपल्याला प्रथम आपल्या हृदयाची नांगरणी करावी लागेल, आपली जमीन सुपीक करावी लागेल, त्याला विश्वासाचं प्रार्थनेचं खत पाणी द्यावं लागेल। तेव्हाच परमेश्वराचं वचन खोलवर जाऊन आपल्या जीवनामध्ये फलद्रुप्त होणार आहे। आज या पेरणाऱ्यांचा दृष्टांत घेऊन आपल्या समोर ठेवून आपण या परमेश्वराच्या वचनाला खतपाणी कसं द्यावं किंवा परमेश्वराच्या वचनावरती मननचिंतन करून त्या वचनाचं पिकामध्ये कसं रूपांतर करावं, ते वचन कशा प्रकारे वाढीस आणावं, त्यासाठी आपण परमेश्वराकडून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया। म्हणजे जे वचन आपण ऐकतो ते वचन वाया न जातं, सैतान हिरावून न घेता त्या वचनाला आपण जपून ठेवावं पवित्र मरेप्रमाणे आणि त्याची आपण वाढ करावी। म्हणून परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया।